नमस्कार, मी DS लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आणि तो विषय गेल्या कित्येक वर्षापासून हा मीडियामध्ये आहे आणि मीडियामध्ये आता म्हणजे हल्ली हा मीडियाने उचलून धरलेला विषय, जागतिक विषय असला तरी आपल्याला माहिती असावा. आणि नेमकं एप्स्टीन फाईल्स हे काय विषय आहे, काय प्रकरण आहे, यावरती आपण बोलणार आहोत. USA मध्ये सध्या चर्चेचा मुद्दा असलेला एप्स्टीन फाईल्स, जेफ्री एप्स्टीन यांच्याशी संबंधित असलेली ही केस आता सध्या पूर्ण जगभराच्या मीडियामध्ये चर्चेचा विषय बनलेली आहे. आता जेफ्री एप्स्टीन हा कोण होता, त्या संबंधित काय घडामोडी घडल्या, त्या संबंधित डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव का येते, डोनाल्ड ट्रम्प सरकार धोक्यामध्ये का आहे आणि त्याचा आता सध्या USA सरकारवरती काय परिणाम आणि जागतिक लेवलला त्याचा काय परिणाम होऊ शकतो. जेफ्री एप्स्टीन हे एक टीचर व्यक्ती होती आणि ही टीचर व्यक्ती कालांतराने, एक मॅथचा टीचर असणारा हा व्यक्ती कालांतराने त्यांनी एक वेगळा बिझनेस स्टार्ट केला आणि तो बिझनेस होता की करोडोपती अरबोपती लोकांचं फंड मॅनेजमेंट करण्याचा. जेफ्री एप्स्टीनने हा बिझनेस स्टार्ट केल्यानंतर त्याला त्याच्यामध्ये यश आलं. कालांतराने त्यांनी त्यामध्ये जे काही USA मधले मोठे बिझनेसमॅन आहेत, पॉलिटिशियन आहेत, लीडर्स आहेत, तर या सर्वांना त्यांचं फंड मॅनेजमेंट करण्याचं काम त्यांनी चालू केलं. त्यासोबतच जगभरामध्ये जे काही प्रसिद्ध उद्योगपती, पॉलिटिशियन्स आणि अनेक काही असे लीडर्स आहेत, त्यांच्याही तो संपर्कामध्ये होता. आता हा जेफ्री एप्स्टीन अशा लेवलला गेला की USA मध्ये तो पॉलिटिशियन असतील, बिझनेसमॅन असतील, म्हणजे थोडक्यामध्ये अरबोपती लोकांना एक सेक्स रॅकेट्स द्वारे मायनर मुली म्हणजे सेक्स रॅकेट चालवायचा आणि लहान मुली त्यांना तिथे पुरवायचा. हा विषय खूप मोठ्या प्रमाणावरती तो करायचा आणि तिथे आइसलँडमध्ये एक त्याचं सेपरेट बेट होतं, बेटावरती त्याचं फार्म हाऊस होतं आणि तिथे हे सगळ्या गोष्टी चालायच्या. म्हणजे तिथे सेपरेट जाण्यासाठी विमान सेवा होती, सेपरेट त्यांना तिथे न्यायचं सर्व्हिस द्यायची आणि अशा सगळ्या गोष्टी ह्या जेफ्री एप्स्टीन करायला लागला. कालांतराने ह्या काही पीडिताकडनं ह्या गोष्टी बाहेर आल्या आणि एका पीडितेला तिथे, ती पण मायनरच होती, तिथे तिला एक मॉडेलिंगसाठी बोलवलं गेलं याच जेफ्री एप्स्टीन कडनं आणि तिथं मॉडेलिंगसाठी तिला ते तसे कपडे दिले गेले आणि तिला सांगितलं गेलं की शूट होणार आहे. पण शूट वगैरे काही झालं नाही. त्याच्यासोबत जो घडलेला प्रकार आहे तो अनुचित झाला आणि ती केस बाहेर आली. तिने ती केस केली, FIR केली आणि ती केस स्टँड झाली. 2005 ला हे प्रकरण म्हणजे समाजासमोर आलं. 2005 नंतर जेफ्री एप्स्टीनला प्रत्येक सरकारने वाचवण्याचा प्रयत्न केला. जेलमध्ये असतानाही त्याला VIP सर्व्हिस दिली गेली. जेलमध्येही त्याला नोकर चाकर सर्व गोष्टी आणि जेलमध्ये असतानाही त्याला बाहेर येण्याची मुभा होती. हे 2005 ते 8 दरम्यान ज्या वेळेस तो जेलमध्ये गेला त्या वेळेसची गोष्ट आहे. 8 पासून पुन्हा 19 पर्यंत त्याचा हा संघर्ष आणि हे सगळं प्रकरण प्रत्येक सरकारने पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला आणि हे प्रकरण 2019 पर्यंत आलं. 2019 ला त्याचा जेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला. त्यावेळेस जेलमधले CCTV कॅमेरे बंद होते, गार्ड झोपलेला होता आणि त्याचा मृत्यू झालाय हे कोणालाच माहिती नव्हतं. अशी स्टोरी बनवली गेली. ज्यावेळेस 8 ते 19च्या दरम्यान ज्या वेळेस तो जेलमध्ये जायचा त्यावेळेस त्याच्या आजूबाजूचे जे विश्वासातले लोक होते, ज्यांच्याकडनं पोलिसांना माहिती मिळू शकते, अशा सर्व 12 ते 13 लोकांचा मर्डर करण्यात आला आणि सांगण्यात आलं
की हे कोणी हार्ट अटॅकने मेलंय, कोणी आजारी पडून मेलंय किंवा ऍक्सिडेंटमध्ये मेलंय असं सांगण्यात आलं आणि तसं एप्स्टीन फाईल्स मध्ये नमूद आहे. 2019 ला त्याचा मृत्यू झाल्यानंतर आता काही मीडिया रिपोर्ट नुसार यामध्ये USA मधले काही पॉलिटिशियन्स लीडर्स आहेत त्यांचा संबंध होता कोणाशी? जेफ्री एप्स्टीनशी. जेफ्री एप्स्टीनशी कोणाकोणाचे संबंध होते त्या सर्वांचे नाव येण्याचं ह्या प्रकरणामध्ये शक्यता आहे. त्यामुळे हे प्रकरण गाजते आणि त्यातल्या त्यात जेफ्री एप्स्टीन आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे संबंध 1990 मध्ये दृढ होते. त्यामुळे ह्या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागले किंवा लागताना दिसते आणि असंही म्हटलं जातं की असे पुरावे काही मीडिया रिपोर्टर्सनी पुढे आणलेले आहेत की जेफ्री एप्स्टीन आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वेळा एकत्र प्रवास केलेला आहे. तो 10 ते 12 वेळा त्यांनी एकत्र प्रवास केलेला आहे असंही समोर आलेलं आहे. त्यामुळे जेफ्री एप्स्टीनच्या सर्व प्रकरणामध्ये या सर्व लोकांची नावं जोडली जाऊ शकतात असा खळबळजनक सध्या दावा USA मध्ये केला जातोय. त्याची झळ पूर्ण जगाला सोसावी लागू शकते कारण जेफ्री एप्स्टीन हा एक फंड मॅनेजमेंट करणारा एक फंड मॅनेजर म्हणून तो काम करायचा आणि जेवढे काही बिलिनियर होते जगामध्ये जवळपास त्या सर्व बिलिनियरचा तो संपर्कात होता आणि त्याचा मेन व्यवसाय हा मायनर गर्ल प्रोव्हाइड करणं या लोकांना आणि त्याचा झालेला संशयास्पद मृत्यू. तर हे प्रकरण एकंदरीत आता सध्या सोशल मीडियावरती गाजते. एप्स्टीन फाईल्स म्हणजे एप्स्टीन प्रकरणामध्ये बरंच काही उलथापालथ होऊ शकते अमेरिकेमध्ये असा सध्या दावा करण्यात येतोय. मग डोनाल्ड ट्रम्प यांचे याच्यामध्ये काही संबंध आहेत का? कुठे सिद्ध झाले का? कोर्टामध्ये काही तसं केस चालू आहे का किंवा कुठे FIR झाली का? तर असं अजिबात नाही. फक्त एक राजकीय हेतू म्हणून त्यांना याच्यामध्ये त्यांचं नाव जोडलं जाऊ शकतंय किंवा जात आहे असंही काही दावा सरकारकडनं करण्यात येतोय. पण एका बाजूने असे काही दावे केलेले आहेत की जे काही जेफ्री एप्स्टीनशी संबंध होते डोनाल्ड ट्रम्पचे, हे कसे संबंध होते, कशा पद्धतीने ते ट्रॅव्हलिंग करायचे, कशा पद्धतीने ते भेटायचे, या सर्व गोष्टीही एका बाजूने सांगितल्या जातात. त्यामुळे एकंदरीत USAच्या राजकारणावरती सध्या म्हणजे कोणताही भूकंप राजकीय येऊ शकतो आणि कधीही काही होऊ शकतं असा राजकीय तज्ञाचा त्यामध्ये राजकीय तज्ञाचं मत आहे, दावा आहे. तर यामुळे एकंदरीत एप्स्टीन फाईल्स त्याचा भारताशी काही संबंध आहे का? तर अजिबात नाहीये. पण अमेरिकेचे ज्या ज्या देशाशी काही संबंध आहेत त्या त्या देशावरती याचा परिणाम होऊ शकतो हे एक राजकीय विश्लेषकाचं मत आहे. त्यामुळे जेफ्री एप्स्टीन हे प्रकरण सध्या 2025 मधलं हे प्रकरण गाजलेलं प्रकरण म्हणायला हरकत नाही. तर जेफ्री एप्स्टीन प्रकरणाबद्दल ही जी माहिती होती ती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. माहिती आवडली तर लाईक, शेअर, कमेंट करा.